श्रावण सोमवार निमित्त श्री क्षेत्र कुणकेश्वर देवस्थानामध्ये भाविकांच्या मोठ्या रांगा ज्या त्या लागलेल्या पाहायला मिळतं। या देवस्थानाचं पाहिलं तर दक्षिण कोकणची काशी म्हणून ओळख असलेली पाहायला मिळते। त्यामुळे भाविक जे ते कोल्हापूर असेल, मुंबई असेल, पुणे ह्या भागातून मोठ्या प्रमाणावरती दरवर्षी येतात। आणि ह्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत स्वतः देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष आपल्यासोबत आहेत। तेली साहेब, काय सांगा, श्रावण सोमवारप्रमाणे यंदा कशा प्रकारे तुम्ही श्रावण सोमवार म्हणजे भाविकांसाठी ह्या केलेलं आहे? नमस्कार, तुमचं पहिलं मनपूर्वक हार्दिक स्वागत कुणकेश्वरच्या पवित्र नगरीमध्ये। जसं महाशिवरात्र जसा नंबर 1चा मोठा जसा महामहोत्सव असतो आणि लाखो भाविक या ठिकाणी येत असतात, त्याप्रमाणे श्रावणी सोमवारी जे 4 सोमवार आहेत त्यापैकी आजचा पहिला श्रावण सोमवार आहे। आणि श्रावण सोमवार म्हटल्यानंतर पवित्र योग असतो, पवित्र सगळं जे पूजा अर्चा असते किंवा नतमस्तक जाऊन जी सेवा करायची असते त्यापैकी हा महत्त्वाचा योग असतो। आणि त्यापैकी आज हा श्रावण सोमवार, आज नागपंचमी आहे। त्याप्रमाणे आज सगळे भाविक भक्तगण येत आहेत, हजारोंच्या संख्येने येत आहेत। अगदी आनंदात, उत्साहात, गुण्या गोविंदात, अगदी शिस्तबद्ध, आम्हाला कुठल्याही प्रकारचा त्रास ते न करताना दिसत आहेत। आनंदाची गोष्ट आहे, त्यांचं या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक स्वागतच आहे। पण या ठिकाणी त्यांना येण्या जाण्यासाठी यावेळेला म्हणजे आपल्या एस टी महामंडळाच्या फेऱ्या जास्त वाढवलेल्या आहेत, पोलीस बंदोबस्त वाढवलेला आहे। येण्या जाण्याचे जे काय रस्ते आहेत ते चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी जे जिल्ह्याचं जे शासन आहे त्या सर्वांशी संपर्क साधून पत्रव्यवहार करून त्या ठिकाणी या सगळं केलेलं आहे। म्हणजे पूर्ण येणाऱ्या भाविक भक्तगणांना, पर्यटकांना या ठिकाणी चांगली सुविधा मिळेल, चांगलं सहकार्य मिळेल अशा प्रकारचं या ट्रस्टने पूर्ण गावाने नियोजन केलेलं आहे। त्याप्रमाणे आज पहिला सोमवार जिल्हाधिकारी धोणवेशे मॅडम आणि त्यांचे पतिराज त्यांच्या हस्ते पूजा पहिली झाली। त्याच्यानंतर आमचे धर्मादाय आयुक्त अवंतिका कुलकर्णी मॅडम, त्यांचे मिस्टर ते कुडाचे न्यायाधीश आहेत, त्यांच्या हस्ते पूजा झाली। आणि त्याच्यानंतर एकनाथ शिंदेचे राईट आहेत संजय विभूते म्हणून सांगलीचे जिल्हाध्यक्ष, त्यांच्या हस्ते पूजा झाली। अशा मान्यवरांच्या हस्ते आज पहिल्याच दिवशीसुद्धा एवढं भरघोस या ठिकाणी आम्हाला हे बघायला मिळालं आणि चांगल्या प्रकारे आज पूजा झालेली आहे। पूजा होऊन ते मंडळी आरती वगैरे होऊन, महाआरती होऊन इकडे आनंदित आणि त्यांनी प्रतिक्रिया पण चांगल्या नोंदवल्यात। एवढं मस्तपैकी या ठिकाणी ऊर्जास्थान आणि चांगल्या प्रकारे आम्हाला तिथं दर्शन मिळालं आणि त्याप्रमाणे सर्व भाई भक्तगण आनंदात, उत्साहात, गुण्या गोविंदात दर्शन घेतात। त्यांनी घ्यावं, आम्हाला सहकार्य करावं, येण्याचा जाताना आपापलं त्यांनी काळजी घ्यावी आणि अशा प्रकारे कुणकेश्वर चांगल्या प्रकारे भविष्यात आणखी जोमाने सगळं जे आता आमचे पालकमंत्री जे काय आत्ता यातली इथल्या ज्या सुखसुविधा आहेत, ज्या काय बऱ्याच जवळजवळ 15-16 कामं आहेत, जवळजवळ 106 कोटीचा प्रोजेक्ट आहे, स्वतः पालकमंत्र्यांनी त्यामध्ये पुढाकार घेऊन या ठिकाणी ती कामं लवकरात लवकर मार्गस्थ होण्याची पाईपलाईनमध्ये आहेत। म्हणजे अशा प्रकारचा भरगच या ठिकाणी चांगल्या प्रकारे या ठिकाणी विकास होताना, प्रगती होताना चांगल्या प्रकारे आम्हाला दिसत आहे। आणि आम्ही पूर्ण देवस्थान ट्रस्टच्या वतीने, ग्रामपंचायतीच्या वतीने, ग्रामस्थांच्या वतीने आणि सर्व भाविकांच्या वतीने आम्ही पूर्ण समाधानी आहोत। आणि बाकीची जी कामं आहेत, येणाऱ्या भाविक भक्तगणाला इथं कसं थांबेल, 2 दिवस 4 दिवस कसं थांबेल, लहान मुलांचं मनोरंजन कसं होईल, सनसेट पॉईंट म्हणा, आपल्या शंभूचा स्टॅच्यू म्हणा, अशी बरीच कामं या ठिकाणी, VIP भक्तनिवास म्हणा, VIP स्वच्छतागृह म्हणा, ही सगळं कामं आता मार्गस्थ, पार्किंग म्हणा, ही सगळं कामं आता मार्गस्थ होणार आहेत। त्याप्रमाणे आमच्या कलेक्टर मॅडम आणि आमच्या पालकमंत्र्यांनी अगदी विडाच उचललेलं आहे। हे आनंद पुढे आपला साजरा होतो आहे। धन्यवाद। नक्कीच जर पाहिलं तर श्रावण सोमवारच्या निमित्ताने भाविकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये त्यासाठी सुलभ दर्शनाची व्यवस्था जी मात्र इथल्या देवस्थान कमिटीने केलेली पाहायला मिळते। अनंत पातडे, TV9 मराठी, सिंधुदुर्ग। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।